समाजवादी पक्ष महाविकास आघाडीमध्ये राहणार की नाही हे येणारी वेळ ठरवेल. समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी हे वक्तव्य केलंय. शपथविधीवरील बहिष्काराबाबत महाविकास आघाडीकडून आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती असं रईस शेख यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार होता. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत आम्ही कट्टर हिंदुत्ववादी ही भूमिका घेत आहोत असं म्हटलं होतं असं रईस शेख यांनी म्हटलंय. स्वतः रईस शेख आहेत. सर, काय सांगाल एकंदर आज महाविकास आघाडीमधून किंवा इंडिया आघाडीमधून समाजवादी पार्टी बाहेर पडणार आहे, कशी चर्चा आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आज तुम्ही शपथ सुद्धा घेतलेली आहे, कारण महाविकास आघाडीचा स्टँड होता की आज शपथ घ्यायची नाही. काय म्हणणं आहे, काय भूमिका आहे? बघा, 3 मुद्दे आहेत. पहिले, मी जी शपथ घेतलेली आहे, आम्हाला महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांकडून काहीही सांगितलं गेलं नव्हतं की आज शपथ नाही घ्यायची. तर प्रथा परंपरा जी आहे त्याप्रमाणे मी शपथ घेतलेली आहे. दुसरा, तुमचा प्रश्न आहे की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर येतो की नाही. आमचा स्टँड एकदम क्लिअर आहे की महाविकास आघाडीचा जे मूळ उद्देश होता एकत्र यायचा, तो उद्देश होता सेक्युलरिझम, तो उद्देश होता संविधान. आता जी कट्टर हिंदुत्वादी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी घेतली आहे त्या ट्विटच्या माध्यमातून, म्हणजे जी ट्विट होती त्यातून कळते आपल्याला. तर आमचा हे म्हणणं आहे काँग्रेस आणि एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाला पण, तुम्हालाही मान्य आहे का? जर तर हे स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी करायचं आहे. जर त्यांची ही भूमिका असेल तर समाजवादी पक्षाला कठीण होईल या जे महाविकास आघाडीचं जे गठबंधन त्याच्यामध्ये राहणं कठीण होईल. तर आज भूमिका काय, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आम्हाला महाविकास आघाडीचे विचार पुढे न्यायचे, त्याला आणखी बल द्यायचं आहे. पण जी भूमिका घेतलेली आहे सन्मान्य एक ज्येष्ठ नेत्यांनी, त्याला आम्ही निषेध करून आमचा पक्ष आम्ही क्लिअर करत आहोत. वेळ बघेल ना भाऊ, आता आम्ही आहोत महाविकास आघाडीमध्ये, आम्ही आमची भूमिका क्लिअर केलेली आहे. अशा प्रकारे महाविकास आघाडीमधून जाणार की नाही हे येत्या काळात नक्कीच स्पष्ट होईल, अशा प्रकारे रईस शेख यांची भूमिका आहे. कॅमेरामन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.